मार्चमध्ये झालेल्या क्वार्टरली मीटमध्ये मला काही पॉईंट्स कळाले, ते मी आज शेअर करते. जेव्हा ऑपॉर्च्युनिटी कॅप्चर करायची असते तेव्हा तुम्ही अर्ली बर्ड बनले पाहिजे. तसेच सरांनी नेहमीसारखेच आपल्याला व्हिडिओ दाखवले. त्यात एक बांबू ट्रीचा व्हिडिओ होता. त्यात ते बघून माझ्या लक्षात आलं की जेव्हा पण स्प्राउटिंग होते त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, तर आपल्याला पेशंटली आपण स्प्राउट होईपर्यंत थांबायचं आहे. तसेच सिस्टीम कशी वर्क होते, हळूहळू जसं तुम्ही काम करत राहता तर बॉल्स गेट सॉर्टेड, म्हणजे तसं तुमच्या सगळ्या गोष्टी सॉर्ट व्हायला लागतात आणि सिस्टीम इन ऑर्डरमध्ये येते. टीमवर्क कसे काम करते हे आज चायनीज मुलींच्या व्हिडिओमधनं परत एकदा कळले. प्रॅक्टिसचं इम्पॉर्टन्स कळणं आणि आता अपॉर्च्युनिटी येणार आहेत मार्केटमध्ये, तर ते आपल्याला ग्रॅब करायचे. त्यासाठी आपल्याला चार्ट, इमोशन आणि सिस्टम्स कंटिन्युअसली रिपिटेटिव्हली स्टडी करायचे आणि इन्व्हेस्टिंग लेजंड बनायचे. तसंच सरांनी आज 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधलं 7 हॅबिट्स सांगितल्या. तर त्या इन्व्हेस्टिंगला कोरिलेट करून सांगितलं. तर माझ्या लक्षात आलं की मी प्रोॲक्टिव्ह नाही आहे, तर मला त्या हॅबिटवर काम करायचं आहे. जसेच नवीन वर्ष फायनान्शियल चालू होतंय, तर आपल्याला फायनान्शियल इयरसाठी प्लॅन बनवायचे की आपण कसं वर्क करणार आहे. तसंच क्लॅरिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्लॅरिटीमुळे तो क्रिएट्स ऑर्डर आणि ऑर्डर क्रिएट्स प्रोग्रेस. तर सरांनी मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस शिकवलं, डिफरंट चार्ट्स बघून दाखवले. साधा बेसिक कॉमन सेन्स यूज करून आपण सेम पोर्टफोलिओच्या स्टॉकमध्ये कसं ट्रेड करू शकतो हे शिकवलं. तर आजच्या मीटमधून मला ह्या सगळे पॉईंट्स कळले आहेत. थँक्यू.